पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। विठुरायाच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो। पंढरपूरच्या ऐतिहासिक भूमीवर हा आजचा ऐतिहासिक मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय। या मेळाव्याला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, मी तुम्हाला सगळ्यांना साष्टांग दंडवत घालायला आलोय, तुम्हाला भेटायला आलोय, तुमचं दर्शन घ्यायला आलोय। आज व्यासपीठावर सगळे मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, नेते आहेत, नगराध्यक्ष आहेत, माजी मंत्री आहेत, सगळे आहेत। हे व्यासपीठ एवढं भरगच्च आहे की हे व्यासपीठ आपलं ऐश्वर्य आहे आणि तुम्ही सगळे बसलेले समोर आपली संपत्ती आहे। आणि आज भगीरथ भालके आणि अनिल सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी, नगराध्यक्ष आपले आता भालकेताई, भगीरथच्या मातोश्री त्याही आल्या, अख्खा परिवार आज शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आपली पुराणं सांगतात, भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, पंढरपुरात विकासाची गंगा आणण्यासाठी आज भगीरथ भालके शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतलाय, भगवा झेंडा। बरोबर आहे ना? आणि म्हणून या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा, माढा या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे ना? तुम्ही वाढवणार ना? एवढे सगळे जर उतरले रस्त्यावर तर काय होणार? विरोधकांची पळताभुई थोडी होईल, टांगा पलटी घोडा फरार। बरोबर ना? या भूमीवर प्रत्यक्ष पांडुरंगाचा निवास आहे आणि नाम विठोबाचं घ्यावं मग पाऊल टाकावं असं म्हणतात। भालके यांनी आता विठोबाचं नाव पण घेतलं आणि त्यांनी माझ्यासोबत दर्शन पण घेतलंय आणि हे शिवसेनेमध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यामुळे विठोबा माऊली त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। चिंता करण्याची आवश्यकता नाही। ज्याच्या मागे साक्षात पांडुरंग, त्याला कशाची चिंता आहे? आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी पांडुरंग आहे आणि भगीरथ भालकेंच्या पाठीमागे एकनाथ शिंदे पण आहे। मी स्वतःला महाराष्ट्राचा वारकरी समजतो नेहमी। आता ताईने मगाशी सांगितलं भाषणात, मुख्यमंत्री असताना मी आलो, सगळं इकडचं स्वच्छता पाहिली, पिण्याच्या पाण्याचं नियोजन पाहिलं, अगदी मोबाईल टॉयलेटची स्वच्छता देखील मी पाहिली। आणि आपल्या पात्रामध्ये, नदी पात्रात, चंद्रभागेत मी स्वतः फिरलो। हॉस्पिटल, डॉक्टर, अगदी आयसीयू देखील तिथे ठेवला होता। इथं प्रकाश आंबेडकर इथं आहेत आता, आणि आधीचे आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत हेही आहेत। अतिशय उत्तम तयारी या ठिकाणी आरोग्याची आपण पाहिली। माझं कर्तव्य होतं म्हणून मी ते केलं। आणि शेवटी मी इथं आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून नाही, उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर तुमच्यासारखाच पांडुरंगाचा वारकरी म्हणून येत असतो। आणि म्हणून वारकरी एकटा निघाला की लोक त्याच्या मागे चालू लागतात। बरोबर ना? तुकोबाराय म्हणतात, आला वारीचा दिवस, झाला आनंदे उत्सव, जुळती भक्ताची रांग, पुढे विठोबाचा संघ, एकी एक मिळती जाता,
वाडे मेळा हरिनामाचा, तुका म्हणे धावा रे पंढरीच्या रायापाशी, हे तुकोबारायांनी सांगितलं. आणि आज आपण पांडुरंगाच्या पायाशी आलोय. एक एक करता हजारो लोक सोबत येत आहेत. मी सांगतो नेहमी, हम तो चले थे जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. हे असे शिवसेना पुढे चालली आहे. शिवसेनाचा कारवा असाच पुढे वेगाने चाललाय. त्याच्यामध्ये सगळे लोक येत आहेत. आणि म्हणून मूळ शिवसेना कुठली आणि नवीन शिवसेना कुठली आता सांगायची काय गरज आहे? आमच्या हातात शिवरायांचा बाण आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाची आम्हाला आण आहे. आणि म्हणून भगीरथराव, तुम्ही हातात घेतलेला भगवा शिवसेनेचा आहे, पण हा भगवा प्रभू रामचंद्राचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, संत सज्जनांचा आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून मी भगीरथ भालके, अनिल सावंत, नगराध्यक्षताई, त्यांच्यासोबत नगरसेवक आलेले आणि एवढी सगळी जनता, या जनता जनार्दनाचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. भगीरथ यांचे वडील स्वर्गीय भारत भालके यांचे देखील माझी चांगली मैत्री होती. त्याने मतदारसंघ चांगला बांधला. भारतराव भालके सुद्धा विठ्ठल भक्त होते. जनसेवा हीच विठ्ठल सेवा म्हणून त्यांनी काम केलं. जनसेवेपायी काया झिजवली, घाव सोसून या मने रिजवावी. जनसेवेपायी काया झिजवावी, घाव सोसून या मने रिजवावी, अशी भारत भालकेंची वृत्ती होती. त्यांचं काम होतं. पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. आणि म्हणून या सर्व कारखान्यांच्या परिसरामध्ये, साखर कारखाने इकडे आहेत ना जास्त, गोड बोलणारे खूप आहेत ना. गोड बोलायचं आणि काम टाळायचं असं भागीरथ नाही करू शकत. जे पोटात आहे तेच ओटात आहे, असा आमचा भगीरथ आहे. त्यामुळे कोणी किती आणला तरी जनतेचं समाधान भगीरथ भालकेच करणार कुठल्याही परिस्थितीत. भगीरथ भालके यांच्या गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही सांगितलं थोड्या मतांनी पराभव झाला, पण आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे भगीरथ प्रयत्न कधी वाया जात नाही. त्यामुळे भगीरथ भालके यांचे प्रयत्न यशस्वी होतील. आता भगीरथजी पुढं बरंच काय बदलत आहे. 48 लोकसभेचे किती हो तानाजीराव 72 होतात आणि 288 मतदारसंघ विधानसभेत त्याचे 432 होत आहेत. लॉटरी आहे. तुम्हाला बघायचंय ना लॉटरी लागलेली. आणि म्हणून भगीरथरावांसाठी एक शेर म्हणतो, जिंदगी की हेलिकॉप्टर आहे ना जागेवर. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमां बाकी है. खूप काम करायचं आहे. संधी एकदम यंग माणूस आहे, जवान आहे आणि आवड आहे लोकांची सेवा करण्याची. नुकत्या झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष आपल्या निवडून आल्या. जिल्हा परिषदमध्ये पण आपल्या चांगल्या जागा आल्या. पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये देखील चांगली बाजी आपण मारली. विजयाचा सिलसिला हा पुढच्या निवडणुकांपर्यंत चालू ठेवायचा ना. आपल्याला चालू ठेवणार ना. शिवसेना तर तुमच्या सोबत आहेच, व्यासपीठावरची सगळी मंडळी आहेच आणि भगीरथ तर आपला आहेच. त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही. आणि म्हणून फिनिक्स पक्षी राखेतून उंच भरारी घेतो, तसा भगीरथ भालके हा शिवसेनाचा फिनिक्स आहे, हे लक्षात ठेवा.
लोकप्रतिनिधी पराभूत झाला तरी तो लोकसेवकच असतो. त्यामुळे त्यांनी काम सोडलं नाही. काम सुरू आहे ना. नाही तर एवढे लोक तुम्ही आले कसे असते. त्यांच्या प्रेमापोटी कामावर प्रेम करणारे म्हणून आलात ना. आणि म्हणून भगीरथ हे सच्चे लोकसेवक असल्याने त्यांचं काम अविरत सुरू आहे. शिवसेनेच्या सोबत आल्याने आता त्यांची ताकद डबल चौबल झाली ना. आणि म्हणून या भागातल्या तुम्हाला सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो, देख लो ये नए सूरज का उजाला है, देख लो ये नए सूरज का उजाला है, बच के रहना तूफान आने वाला है. भालके भगीरथचा जनसंपर्क दांडगा आहे. तुमचा एवढा प्रतिसाद जो है, अरे हम भी किसी से कम नहीं है. भगीरथ यांच्या पाठीमागे वाडवडिलांची पुण्याई पण आहे. पण गणित कधी कधी राजकारणात चुकतात. ते मागे मला भेटायला आले तेव्हा मला विचारलं, साहेब माझं काय चुकलं. त्यावर मी त्यांना सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, साहेब मग मी तुमच्या सोबत येतो. आणि आजचा दिवस तो उजाडलेला आहे. आणि आज ते सोबत आलेत. शिवसेनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक जी तळमळ लागते ती मी भगीरथमध्ये बघितली आहे. हा शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. हा कुणा मालक नोकराचा पक्ष नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून भगीरथ सारखी माणसं ही शिवसेनेचं असेट बनती. ही असेट या ठिकाणी शिवसेनेचं वैभव, या सगळ्या गोष्टी होतात. काल परवाच या ठिकाणी आपल्या गेल्या या महिन्यामध्येच शेतकरी नेते ज्यांनी शरद जोशींबरोबर काम केलं, प्रधानमंत्री चरण सिंगांबरोबर काम केलं, PV नरसिंहराव बरोबर काम केलं, बीआरएसचे प्रमुख झाले इकडे महाराष्ट्रात, शंकर अण्णा धोंडगे यांनी देखील आपल्या सोबत प्रवेश केला. आणि म्हणून ही अशी माणसं सगळी येत आहेत. शिवसेनेची ताकद वाढतेय. आणि म्हणूनच मी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. काही पत्रकार विचारतात ऑपरेशन काय, तमकं काय, कशाला पाहिजे ऑपरेशन. आणि एकदा केलंय ते अजून लोकांच्या लक्षात आहे ना. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जे काम बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय, आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण घेऊन पुढे चाललोय. सत्ता खुर्ची हा आपला अजेंडा नाही, जनसेवा आपला अजेंडा आहे. त्यामुळे लोक येत आहेत, सोडतायत, शिवसेनेत सामील होत आहेत. त्यामुळे या ऑपरेशन बिपरेशनची काय आपल्याला गरज नाही. जिथं गोळी दव्याने भागतं ते ऑपरेशन कशाला करायचं आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि भगव्याची शान आपण जपायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, भगीरथ भालके आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत. त्यांची सगळी टीम शिवसेनेमध्ये आलेली आहे. त्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीप्रमाणे या ठिकाणी प्रशासकीय भवन काही तुम्हाला पाहिजे, प्रशासकीय भवन चांगलं उत्तम बांधा. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. कारण नगर विकास खाता माझ्याकडे आहे. त्याचबरोबर आणखी काय मागणी केली तुम्ही, संत चोखामेळा आणि संत बसवेश्वर महाराजांचं स्मारक करायचं आहे. मंगळवेढ्यात बसवेश्वराच्या स्मारकासाठी निधी, पाणी उपसा सिंचन योजना मंगळवेढ्याची. तुम्हाला मी सांगतो बघा, हे पैसे कोणाचे आहेत, माझे नाही आहेत. हे सर्व पैसे तुमचे आहेत. हे जनतेचे पैसे. इथं आमचा काही अधिकार नाही. आम्ही मालक नाही, आम्ही सेवक आहे. तुम्ही मालक आहे. तुम्ही ठरवता कोणाला उचलायचं आणि कोणाला पटकायचं ते.
त्यामुळे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा, तर माझ्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, माझ्या लाडक्या बहिणींचा आहे. मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, अनेक लोकांनी खोडा घातला, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू ठेवली. तुम्हाला मी सांगतो, कोणाचाही माईक आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या योजना तुमच्या समोर आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा आम्ही घोषणा केली, त्याची आता या बजेटमध्ये अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे. पीक विमा योजना असेल, आदरणीय प्रधानमंत्री 6,000 रुपये शेतकरी सन्मान योजने देत होते. मी मुख्यमंत्री असताना पुन्हा नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये दिले, आता 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहे. हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. हे शेतकऱ्याचं सरकार आहे, कष्टकऱ्याचं, माझ्या लाडक्या बहिणींचं, भावांचं, ज्येष्ठांचं हे सरकार आहे. आणि म्हणून पैशावर अधिकार कुणीही सांगू नये. हे पैसे तुमचे आहेत, जनतेचे आहेत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. अरे मी मुख्यमंत्री असताना एवढा निधी दिला, इथं बसलेत व्यासपीठावर, एवढा निधी दिला की त्याचं अजून भूमिपूजन आणि लोकार्पण सुरू आहे. कधी या हाताला कळू दिलं नाही. अरे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळाले बघा. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनात, आयुष्यात सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहे. याच्यासाठी आमचा जन्म झाला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की इथे काही लोक मला भेटले, कॉरिडॉरच्या संदर्भात भेटले. मी आपल्याला सांगतो, कॉरिडॉरचं काम हे सगळ्यांना, इथल्या लोकांना विश्वासात घेऊनच केलं जाईल. शेवटी पंढरपूर हे जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र आपल्याला करायचं आहे. लाखो इथं भक्त येतात, पांडुरंगाचे वारकरी, देशभरातून, जगभरातून. मी पहिल्या आषाढी एकादशीला आलो होतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटतं एकच महिन्यात, जून मध्ये झालो आपण, जुलैमध्ये आषाढीला आलो. वारकरी, लाखो वारकरी होते, लाखो वारकरी. मला थोडी चिंता होती, धाकधूक होती. काय आम्ही निर्णय घेतला होता, पण एकही वारकरी असा म्हणाला नाही की शिंदे साहेब तुम्ही चुकीचा निर्णय घेतला. सगळे लाखो वारकरी शिंदे साहेब करत होते, घेतलेला निर्णय तुम्ही योग्य आहे म्हणाले. आणि म्हणून आज शिवसेना महाराष्ट्रामध्ये महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्यामध्ये 2 नंबरचा पक्ष झाला. हे केलेल्या कामाची पोचपावती आहे, केलेल्या कामाची पोचपावती आहे. आता तर भगीरथ आले, सावंत आले, सगळे आले. आता काय, आता तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या पंढरपूरचा काया पालट करायचा आहे. सगळे माझ्या व्यासपीठावर बसलेले सगळे नेते मंडळी, नावं मी सगळ्यांची, तानाजीराव आहेत, भरत गोगावले आहेत, सगळे राजीव वगैरे सगळी मंडळी इकडे बसले, मेत्रे आहेत, सगळे शंकर अण्णा आहेत, तिकडे पण आहेत, प्रकाश आबिटकर आहे. ते बाबा ते हॉस्पिटलचं लवकर करा, त्याचं भूमिपूजन करायचं आपल्याकडे भगीरथ 10-12 खाती आहेत, त्यामुळे चिंता करू नका, चिंता करू नका. शेवटी हा विकास निधी जो आहे या लोकांसाठीच आपल्याला वापरायचा आहे. मी मुख्यमंत्री असताना, बांधवांनो आणि भगिनींनो, मुख्यमंत्री सहायता निधी माझ्या अगोदरच्या सरकारमध्ये फक्त केवळ 3 कोटी खर्च झाला होता. पण तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री 2.5 वर्षाच्या काळात 450 कोटी रुपये खर्च झाला. हजारो लोकांचे जीव वाचले.
मगाशी कोणतरी सांगत होतं शिंदे साहेब लगेच पेन काढतात सही का. इथं पण सह्या केल्या मी, इथं पण केल्या. अरे पेन कशाला, सह्या करायलाच असतो. अजितदादा आपल्यामध्ये नाहीत दुर्दैवाने. ठाण्याच्या कार्यक्रमात अजितदादा होते, देवेंद्रजी होते आणि मी मुख्यमंत्री म्हणून माझा काहीतरी कार्यक्रम होता तिकडे प्रकाशनाचा, पुस्तक प्रकाशन. अजितदादा म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचं नाव घ्यावं लागेल. हे अधिकार तुम्हाला कशाला दिले? हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना सोयी सुविधा देण्यासाठी. हे आपण केलंच पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून किती प्रॉपर्टी कमावली, किती संपत्ती कमावली, किती मालमत्ता कमावली, यापेक्षा किती माणसं कमावली आणि किती माणसांचं प्रेम कमावलं हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून भगीरथजी चिंता करायची काम नाही. आता शिवसेना काना कोपऱ्यात वाढवा, सगळ्या जिल्ह्यात वाढवा. महाराष्ट्रामध्ये शिवसेना गावागावात गेली पाहिजे, घराघरात गेली पाहिजे. लोकांच्या मनामनात शिवसेना पोचवण्याचं काम तुम्ही करा. तुमच्या पाठीशी शिवसेना आणि मी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. छोट्या सर्व कार्यकर्ते, हे सर्व कार्यकर्ते आहेत, हेच आपल्याला आमदार, खासदार, मंत्री सगळं करता. या कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे, यांच्या अडचणीत उभं राहिलं पाहिजे, यांच्या सुखदुःखात उभं राहिलं पाहिजे. कार्यकर्त्याची भावना असते, जेव्हा माझी अडचण आहे, एखादा हॉस्पिटलचं काम आहे, एखादा पोलीस स्टेशनचं, एखादा कोर्टाचं, एखादा सरकारी कलेक्टर कचेरी असेल, कुठला अशा वेळेस मात्र माझ्या नेत्याने माझ्या मागं उभं राहिलं पाहिजे, अशी या कार्यकर्त्यांची इच्छा असते. तेवढं आपण जपलं पाहिजे, तेवढं आपण पाळलं पाहिजे. हा कार्यकर्ता आपल्यासाठी अहोरात्र झिजत असतो. ही कार्यकर्ता हीच आपली संपत्ती आहे, हेच आपलं वैभव आहे, हीच आपली ताकद आहे. आणि म्हणून ही ताकद आज एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पाठीशी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून येते. काही लोक म्हणाले शिवसेना एकनाथ शिंदेजी फक्त ठाण्यापुरती आहे, पण या निवडणुकांमध्ये शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरली, गावागावात गेली, शहरात गेली, सगळीकडे शिवसेना पोहोचली. आणि म्हणून झालं, मी येतो, तू संपला ते, नाही तर सोडून जाईल ते हेलिकॉप्टर. आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं. आता प्रत्येक कार्यकर्त्याने एकनाथ शिंदे बनून काम करा, हे मी सांगायला तुम्हाला आलोय. आणि सब है साथ साथ, सब है एकनाथ, सब है एकनाथ, सब है साथ साथ, सब है एकनाथ, हाच मंत्र घेऊन जायचं. तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा. कार्यकर्ता बनून मी जसं काम करतोय, आपण एक परिवार आहोत, आपण एक कुटुंब आहोत. एकाला ठेच लागली की दुसऱ्याला कळ येते, असा आपला परिवार आहे. आणि म्हणून हा आपला मंत्र आहे. त्यामुळे आता निर्धार करा, प्रगतीचा निर्धार करा, समृद्धीचा निर्धार करा, शिवसेनेचा विचार जपण्याचा निर्धार करा, शिवसेना मजबूत करण्याचा, आणि निर्धार करा हिंदुत्वाची शान राखण्याचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो.